MSMEद्वारे आपण त्याच्यामध्ये आत्मनिर्भरमध्ये एंट्री करू शकता. सर ही एंट्री झाल्यानंतरचं जे प्रयोजन आहे ते आपण जेव्हा जेव्हा मला प्रश्न विचारले त्याची उत्तरं मी आपल्याला देईल. त्या लोकांच्या मनात नेहमी प्रश्न असतो की योजनेसाठी निधी कुठून येतो. तर आपल्याला भारत सरकारच्या योजनेचा निधी हा टप्पा जर आपल्याला गाठायचा असेल तर त्याआधी 2 ते 3 आपल्याला स्टेज फॉलो कराव्या लागतात. सर्वप्रथम आपल्याला काय करायला लागतं की आत्मनिर्भर विकास योजनेसाठी आपला विषय असतो की आपला कुठला लघुउद्योग बंद आहे. बरं, तो आपलाच बंद आहे का? तर आपण त्याच्यामध्ये अनेक लोकांना सामावून घेऊ शकतो. आपल्यासारखे अनेक लोकांचे उद्योगधंदे कोरोनानंतर बंद पडले. तर अशा लोकांची लिस्ट जर आपण असा ग्रुप केला, असा ग्रुप जर एकत्र आणला आणि सगळ्यांनी येऊन जर आमच्याशी संवाद साधला, आमच्याकडे अर्ज केला, आमच्याकडे म्हणजे आमच्या भारत सरकारचे रजिस्टर्ड TA असतात. अशा काही TAंची नावं आम्ही आपल्याला नंतर पाठवू आणि त्या TAंना आपण संपर्क करू शकतात आणि त्या माध्यमातून किंवा अशा काही NGOज आहेत ज्या भारत सरकारबरोबर इम्पॅनल आहेत, तर अशा NGOजना पण आपण संपर्क करू शकता जे स्पेशली हीच कामं करतात. तर तुम्हाला त्या NGOपर्यंत जाण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू आणि मग आपण आपली डिटेल्स, आपला ग्रुप आणि आपला बिझनेसचा जो काही पर्पज आहे की आपलं काय लघुउद्योग बंद आहे, समजा बायोमास बंद आहे, तर आपण सगळ्या एकत्र बायोमासच्या इंडस्ट्रीने एकत्र यावं आणि सगळ्यांनी एकत्र 150 ते 400 लोकांनी महाराष्ट्रातल्या एकत्र, समजा एका राज्याचं उदाहरण देते की 150 ते 400 कंपन्या समजा आपल्या बंद आहेत, तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपला डेटा रेडी करावा आणि त्या NGOज किंवा त्या TAंना आपण तो सपोर्ट करावा. मग त्यानंतर काय होतं की तुम्ही एकदा आम्हाला डेटा दिला की मग आमच्या TAचा रोल चालू होतो. आम्ही हा डेटा भारत सरकारला नमूद करतो, रजिस्ट्रेशन करतो त्याचं आणि भारत सरकारच्या लक्षात येतं की आपल्या देशातल्या एका राज्यामध्ये 150 ते 400 कंपन्या डबघाईला चालल्या आहेत, म्हणजे त्या बंद होण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळेला त्याला एनर्जी देणं, त्याला स्फूर्ती देणं, त्याला फंड देणं, त्याला गरज असलेले वेअरहाऊस देणं, त्याला मोठ्या प्रमाणात सबसिडी देणं व त्यातील त्यांचे लोकल प्रॉब्लेम हे दूर करून, लोकल प्रॉब्लेम अनेक असतात, ते दूर करून त्यांना कच्चा माल कसा मिळेल, तो कच्चा माल आपण तो तिथे सुरक्षित कसा ठेवू शकतो. कंपनी 8च महिने चालते बायोमासची, ती 12ही महिने कशी चालेल. मग हा तयार झालेला माल कसा विकता येईल, कुठे सुरक्षित ठेवता येईल, त्याचे दर किती चांगले मिळतील आणि त्यामुळे आपण किती आपले युवा जे बायोमासचे जे युवा आहेत, जे शेतकरी आहेत, BSc ॲग्रिकल्चर आहेत, खूप चांगले एन्व्हायरमेंट एनर्जी इंजिनियर ह्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. तर अशा लोकांचे जे काही पैसे अडकले आहेत, ह्यांचं काम थांबलं आहे, ह्यांची निराशा होऊ नये आणि त्यासाठी भारत सरकारने स्फूर्ती आणि एनर्जी मिळवण्यासाठी एक योजना तयार केली आहे. त्या योजनेला क्लस्टर योजना म्हणतात आणि ती क्लस्टर आम्ही तुम्हाला एक उत्तमरित्या देतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फंड्स, तुमचं वेअरहाऊस, तुमचे सगळे प्रॉब्लेम्स त्यामध्ये आम्ही सॉल्व करतो. बरं सर, हे सगळं आम्ही देतो, पण ह्याचं प्रयोजन आम्ही तुम्ही विचारलेल्या पुढच्या प्रश्नातून त्याचं उत्तर देऊ. त्याचा आन्सर तू इथे दिले, आधी देऊन टाकलं मग आन्सर क्वेश्चन काय? नाही, इम्प्लिमेंट नको सांगायला. आता ह्याच्यानंतरचं चॅप्टर नंतरच बोल. आता एवढं झालं, हे जाऊ दे. आता इम्प्लिमेंटचा विषय विचारा की सर हे तू असं मनाने विचार तुला मला कसलं असतं नाही, तू असं विचार ना की ही योजना तुम्ही एवढी छान सांगितली, तसे इम्प्लिमेंट अंमलबजावणी कशी करता येईल असं विचार. हा प्रश्न तू कर ना, हा फार महत्त्वाचा प्रश्न. लिहून घेऊया नंतर. नाही बोल. येते आता ठीक आहे. आता हे झालं ना तुझं चॅप्टर. आता मी बघतोय याच्यात सेट कसं होतंय. टायमिंग जरा जास्त वाढलंय आणि आपल्याला 10 ते 15 मिनिटात संपवायचं. ओके, मला तुझा पेज दाखव ना. फोर्थ च्या नंतर फिफ्थ आहे. फोर्थच्या नंतर फिफ्थ. आता पेज पाठवलं तुझं वेगळं, माझं वेगळं. ओके चल बोल आता. 1 2 3 4 5 नंतर सेकंड चॅप्टर. ओके सर, आपण मला या योजनेचे मुख्य फायदे कोणते? या योजनेचे मुख्य फायदे म्हणजे एक की आपण ज्या बिझनेसमध्ये आपण डबघाईला गेलो आहेत त्यासाठी पुन्हा लोन मिळणं किंवा त्यासाठी मार्केट उपलब्ध करणं, त्यासाठी वेअरहाऊस मिळणं हे इतकं सोपं नसतं.
कारण प्रत्येक गोष्टीला खूप आर्थिक अडचणी असतात. पण ऑलरेडी आपला बँकेत लोन असतो, त्यामुळे आपण नवीन लोन घ्यायला गेलं तर आपल्याला बँक देत नाही. म्हणून सरकार तुम्हाला मदत करते. सरकार तुम्हाला एनर्जी आणि स्फूर्ती देते. कशासाठी? तुमच्या उद्योगधंद्यासाठी. मग ते तुम्हाला कसं मिळणार आहे? तुम्हाला शासनातर्फे ती सबसिडी रूपात मिळणार आहे, कर्ज नाही. बरोबर? आणि उद्योगधंद्यामध्ये शासन तुम्हाला ह्या सगळ्या योजना देताना शासनाच्या काही कंडिशन्स असतात की तुमची सेक्शन 8 बनावी, तुमचं क्लस्टर बनावं, 150 लोक असेल तर 50चा एक ग्रुप व्हावा, तुम्हाला सॉफ्ट इनोव्हेशनची ट्रेनिंग द्यावी, तुम्हाला प्रवास म्हणजे ह्या बिझनेस संबंधित ज्या काही इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत त्या बघण्यासाठी तुम्हाला ठिकठिकाणी तुम्हाला प्रवास खर्च